नमस्कार. दोडामार्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता आणि याच शेवटच्या दिवशी तालुक्यात मोठा राजकीय धमाका पाहायला मिळालाय. गेले 4 दिवस शांत असलेल्या दोडामार्ग तहसील कार्यालयात काल उमेदवार आणि कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली. दिवसभरात एकूण 57 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 21 तर पंचायत समितीसाठी 36 अर्जांचा समावेश आहे. मात्र संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे ते माटणे जिल्हा परिषद गटाकडे. माटणे गटात सर्वाधिक 12 अर्ज दाखल झाले असून येथे लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. येथे भाजप शिंदेसेना युती विरुद्ध शिवसेना उबाठा असा थेट सामना आहे. भाजपकडून दीपक गवस हे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर आणि एकनाथ नाडकर्णी यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानं भाजपमध्ये मोठी बंडाळी उफाळून आली आहे. भाजपच्या या अंतर्गत वादामुळे मतविभाजन होऊन त्याचा थेट फायदा उबाठा गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाने मात्र अत्यंत सावध पावले टाकली आहेत. जिल्हा प्रमुख बाबूराव धुर्री आणि तालुका प्रमुख संजय गवस या दोघांनीही आपले अर्ज भरलेत. मात्र पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश येताच आम्हा दोघांपैकी एक जण माघार घेईल असं स्पष्ट करत संजय गवस यांनी पक्षातील एकीचे दर्शन घडवले. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या अर्ज मागे घेण्याच्या दिवसाकडे. भाजप आपल्या बंडखोरांना शांत करण्यात यशस्वी होणार की उबाठा गट या संधीचं सोने करणार हे पाहणे रंजक ठरेल.